नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाची बातमी घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. महत्त्वाची बातमी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टबद्दल हा आजचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट कोणता? तर कारागृह विभागाचा. कशाचा? कारागृह विभागाचा. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे कारागृह विभागाची भरती झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 कम्प्युटर टेस्ट झालेले आहेत, पहिली आणि दुसरी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आता रिझल्ट शेअर केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी फायनल मार्क्स काय केलेले आहेत, दिलेले आहेत. कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1चे प्लस कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2चे. आलं लक्षात? म्हणजे CBT 1 आणि CBT 2 असे दोन्हींचे कॅल्क्युलेशन करून त्यांनी काय दिलेले विद्यार्थी फायनल मार्क दिलेले आहेत आणि त्यानुसार हा रिझल्ट त्यांनी लावलेला आहे. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही आहे लिस्ट. या लिस्टची जी डॉक्युमेंटची कॉपी आहे ती मी आपल्या कशावर टाकलेली आहे, ग्रुपवर टाकलेली आहे, यस जे फार्मा या टेलिग्राम चॅनलवर. ओके, काही विद्यार्थ्यांना या लिस्टमध्ये काही संभ्रम आहेत किंवा त्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ भाषेत सांगायचं म्हणजे हे सगळं जे डिपेंड आहे कशावर आहे, वॅकन्सी मॅट्रिक्सवर डिपेंड आहे. ओके, तर वॅकन्सी मॅट्रिक्स कोणती? जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली होती विद्यार्थी मित्रांनो, त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी सांगितलं होतं काय, की टोटल या मिश्रक पदाच्या, कशाच्या? मिश्रक पदाच्या, म्हणजेच काय, कंपाऊंडर म्हणून असं त्यांनी नाव दिलं होतं, पण आपण फार्मासिस्ट म्हणतो सहसा. हे जुनं नाव त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. हे चुकीचं आहे, पण दिलेलं आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, हे जे फार्मासिस्ट पदाच्या किती टोटल 27 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही लागले की नाही हे कसं पाहायचं तेच आज आपण आजच्या या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, टोटल 27 जागा त्यांनी दिलेल्या आहे. इथं खाली म्हणजे स्टार्टिंगला त्यांनी सामाजिक प्रवर्ग, ओके, त्याच्यानंतर रिक्त पदे किती आहेत, भराव्याचे पदे किती आहेत, हे सगळं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय बघायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता इतर मागासवर्गीयाचे आहात. ओके, तर मग इतर मागासवर्गीय जे आहेत तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणच्या किती जागा दिलेल्या आहेत? फॉर एक्झाम्पल 2 जागा दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर महिलेच्या किती दिलेल्या आहेत? 2 जागा दिलेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर माजी सैनिकच्या किती दिलेले आहे? 1 जागा दिलेली. तर अशा सगळ्या कॅटेगरीच्या काही ना काही जागा त्यांनी दिलेल्या आहेत. ज्या ज्या वॅकन्सी आहेत त्यांनी तिथं दिलेल्या आहेत. मग फॉर एक्झाम्पल 2 जागा ओबीसीच्या आहेत, तर ओबीसीचं कसं बघायचं आहे तुम्हाला? फॉर एक्झाम्पल सर्वसाधारण. कसं? सर्वसाधारण काय दिलेलं आहे? सर्वसाधारण ओबीसीच्या किती जागा दिलेल्या आहेत? 2 जागा दिलेल्या आहेत. ओके, त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट बघावं लागेल. काय? ही कोणती? की अराखीव, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जे ओपन आहेत त्याच्यासुद्धा यांनी किती जागा दिलेल्या आहेत? 4 जागा दिलेल्या आहेत. म्हणजे स्टार्टिंगचे काही जे विद्यार्थी असतील ते कशामध्ये जातील? 4 विद्यार्थी मित्रांनो ओपनमध्ये. फॉर एक्झाम्पल ते जातील 4 विद्यार्थी ओपनमध्ये. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 4 हे हायेस्ट मार्कवाले जे आहेत विद्यार्थी, मग हे कोणतेही काचच्या सोयी कशामध्ये जातील विद्यार्थी मित्रांनो? जनरली ओपनमध्ये जातील. मग आता राहिला नंबर, फॉर एक्झाम्पल ओबीसीवाल्याला बघायचं, तर त्याच्यानंतर या 4च्या नंतर ओबीसी किती आहेत? काय? सर्वसाधारण. मग याच्यामध्ये मुलगीही जाऊ शकते. ओके, जर जास्त मार्कावाली ओबीसीवाली असली, आणि मुलगाही जाऊ शकतो सर्वसाधारणमध्ये. मग आता सर्वसाधारणमध्ये जर तुम्ही चेक केलं, 5 नंबरला काय आहे? ओपनचा आहे, याचा नंबर लागणार नाही. नंतर SC ST विजयन हे ओबीसी आहे सर्वसाधारण. म्हणजे पहिला काय? हे मेल आहे, याचं सिलेक्शन ओबीसीमध्ये होऊन जाईल सर्वसाधारणमध्ये. ज्या 2 पैकी 1 जागा इथं निघून गेली, किती राहिली? 1. त्याच्यानंतर ओबीसी अजून कोण आहे? हे बघा, इथं ओबीसी आहे. म्हणजे हे जे नाव आहे तर हे सुद्धा विद्यार्थी कशामध्ये निघून जाईल विद्यार्थी मित्रांनो? ओबीसीमध्ये. अशा प्रकारे सिलेक्शन आहे. मग तसंच फॉर एक्झाम्पल SCची 1 जागा असेल तर पहिले 4 तुम्हाला सोडून द्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर मग इथं SC बघा, हा जो पहिला SC फॉर एक्झाम्पल 1 जागा असेल तर ही जी विद्यार्थिनी आहे ही कशामध्ये जाईल विद्यार्थी मित्रांनो? त्या सर्वसाधारण SCमध्ये लागेल. अशा प्रकारे तुम्हाला काय चेक करायचं आहे? तुमचं हे चेक करायचं काय, तुम्ही लागले की नाही, अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, अजून एक उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, ओके, आता बघा, फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल भजक जे आहे तर याची किती जागा आहे विद्यार्थी मित्रांनो? 1 जागा आहे. म्हणजेच काय? NTCची काय किती जागा आहे? 1 जागा आहे सर्वसाधारणची. मग त्यांनी काय करायचं आहे? चेक करायचं आहे. काय? बघा, EWS म्हणजे NTC इथं आहे का? NTC नाही. ओके, त्याला काय करायचं आहे? NTC बघा, इथं नाव दिलेलं आहे. काय? हे नाव दिलेलं आहे. ओके, तर ही जी कॅटेगरीची मुलगी आहे ही कशामध्ये लागून जाईल? NTCमध्ये लागून जाईल. कारण की आपण वर चेक केलं, NTCची एकही विद्यार्थिनी नाही आहे याच्यामध्ये, आणि NTCची जागा किती आहे? 1च आहे. ओके, बघा, हे इथं आपण चेक केलं तर
ओके, म्हणजेच ही जी विद्यार्थिनी आहे ही कशामध्ये लागून जाईल, सर्वसाधारण NTCमध्ये, सर्वसाधारण NTCमध्ये लागून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, चेक करायचं आहे ॲज पर वॅकन्सी मॅट्रिक्स. ते वॅकन्सी मॅट्रिक्ससुद्धा मी आपल्या ग्रुपवर टाकतो आणि ही जी PDF आहे ही तर टाकलेली आहे. ओके, जेवढेही विद्यार्थी मित्रांनो या एक्झाममध्ये काय झालेले आहेत, लागलेले आहेत, त्या सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो SJ फार्माकडून हार्दिक त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस काय विद्यार्थी मित्रांनो हार्दिक शुभेच्छा. आलं लक्षात. अजून विद्यार्थी मित्रांनो जे बॅचलर इन फार्मावाले स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आज न उद्या ड्रग इन्स्पेक्टरची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती येणारच आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास काय तुम्ही कंटिन्युअसली चालू ठेवा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.